नमस्कार मित्रांनो, रीड मराठी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आपण ऐकत आहोत कथारूप महाभारत. आजची आपली कथा आहे अपमानांच्या डागण्या. द्रौपदीची आणि पांडवांची ही अवस्था पाहून धृतराष्ट्रांच्या एका पुत्राचे मन द्रवले. त्याचे नाव होते विकर्ण. तो उभा राहिला आणि द्रौपदीला म्हणाला, तुझं म्हणणं बरोबर आहे. या सभागृहात सदाचरणाला स्थान उरलेलं नाही. या भयानक गुन्ह्याबद्दल आम्ही नरक लोकात पाठवण्यास योग्य आहोत. इथं हजर असलेले सदाचरणी पुरुष भीष्म, द्रोण, धृतराष्ट्र आणि इतर वडीलधारे यांनी तुला पणाला लावण्याच्या या कृत्याला हरकत घेतली नाही आणि आताही ते सगळे मौन धारण करून बसले आहेत. धृतराष्ट्रांचा निषेध करून जे सत्य आहे ते बोलण्याचं तुमच्यापैकी एकातही धैर्य नाही काय? कुणीही एक शब्द बोलला नाही. विकर्णाच्या शूर बोलण्याचे स्वागत फक्त सभागृहातल्या शांततेने केले. विकर्णाने आपले हात घट्ट धरले आणि तो म्हणाला, ठीक आहे, मग आता मला काय वाटतं ते बोलतो. द्रौपदी पण हरलेली नाही. युधिष्ठिराला तिला पणाला लावण्याचा अधिकार नव्हता आणि म्हणून कौरव राजपुत्राला तिला आपली दासी मानण्याचा अधिकार नाही. राजांच्या मार्गात 4 धोके असतात असं शहाणी माणसं म्हणतात. पहिला धोका शिकारीचा, दुसरा धोका मद्यपानाचा, तिसरा धोका जुगार खेळण्याचा आणि चौथा धोका स्त्रियांविषयीच्या अतिमोहाचा. हे 4 धोके माणसाला तर्कशुद्ध विचारांपासून दूर ठेवतात. युधिष्ठिराचं असंच झालं. जुगाराचा ज्वर त्याला चढला तेव्हा त्याचं वागणं त्याच्या नियंत्रणात राहिलं नाही. तो मूर्खासारखा वागला. त्याला जुगाराच्या डावाचं आव्हान देण्यात आलं तेव्हा त्यानं द्रौपदीला पणाला लावण्याचा निर्णय घेतला. खरं तर ही गोष्ट त्याला शकुनीनंच सुचवली होती आणि त्यानं ती मान्य केली होती. पण द्रौपदीला पणाला लावण्याचा त्याला अधिकारच नव्हता, कारण द्रौपदी ही त्याची एकट्याची बायको नव्हती, ती 5 पांडवांची बायको होती. आमच्या आजोबांचा युक्तिवाद या बाबतीत चुकीचा आहे. आपल्या बंधूंची संमती न घेता युधिष्ठिरानं द्रौपदीला पणाला लावली आणि म्हणून द्रौपदी ही दासी नाही. कौरव सम्राटानं तिला जिंकलेली नाही, ती स्वतंत्र आहे. विकर्णाचे हे भाषण ऐकून सगळी सभा थरारून गेली. त्याच्या स्वच्छ आणि स्पष्ट विचारसरणीने सगळे थक्क झाले. द्रौपदी दासी नाही याबद्दल सगळ्यांची खात्री पटली. विकर्णावर राधेय संतापला. तो उभा राहिला आणि म्हणाला, विकर्णा, तू स्वतःला फारच शहाणा समजतो आहेस. भीष्म, द्रोण, धृतराष्ट्र आणि इतर शहाणी माणसं यांची खात्री पटलेली आहे की द्रौपदी ही दासी आहे. तुझ्या पोरकट उत्साहामुळे आणि शौर्याचा चुकीचा अर्थ घेतल्यामुळे ही सर्व वडीलधारी माणसं चूक आहेत आणि तूच एकटा या सर्वांपेक्षा शहाणा आहेस असा तुझा समज झाला आहे. ती जर दासी नसती आणि ती दासी नाही असं तिच्या पतींना वाटलं असतं तर त्यांनी तिला इथं दरबारात आणू दिली असती काय? तिनं सेवकाबरोबर निरोप पाठवला तेव्हा युधिष्ठिरानंच तिला दरबारात ये असं कळवलं. तिला दासी म्हणणं योग्य नाही असं तू म्हणतोस, पण पांडवांच्या बाबतीत धर्माचा विचार करण्याची जरुरी आहे असं मला वाटत नाही. पांडव हे सदाचरणी नाहीत. एक स्त्री 5 पुरुषांची बायको असते हे तुम्ही कधी ऐकलं आहे काय? असं अनैतिक वागणारे हे लोक आहेत आणि म्हणून द्रौपदीला दरबारात बोलावून घेण्यात काही चूक आहे असं मला वाटत नाही. आपल्या दालनापलीकडचं जगच जिनं पाहिलेलं नाही अशी कोणी शालीन स्त्री नव्हे ही द्रौपदी. ती एक सामान्य स्त्री आहे. तिला दरबारात बोलावून सर्वांसमोर उभी करण्यात काही चूक आहे असं मला वाटत नाही. तू तिच्याविषयी विशेष विचार करण्याचं कारण नाही. ती एक निर्लज्ज स्त्री आहे. तिला इथं बोलावून तिच्या शीलाचा आपण अपमान करतो आहे असं वाटण्याचं काहीच कारण नाही. तिचे पती जसे दास आहेत तशीच तीही एक दास आहे. दुःशासना, हे 5 पांडव आणि द्रौपदी यांच्या अंगावरचे कपडे काढून घे आणि ते वस्त्रांचा कायदेशीर धनी दुर्योधन यांना देऊन टाक, कारण या दासांना आणि दासीला ही वस्त्र धारण करण्याचा अधिकारच नाही. राधेयाचे हे निष्ठुर शब्द ऐकून पांडवांनी आपल्या अंगातले वरचे कपडे काढून समोर टाकले आणि त्यांचा ढीक केला. इतक्यात अचानक दुःशासन पुढे झाला आणि बळाने द्रौपदीच्या अंगावरचे कपडे ओढून काढू लागला. हा प्रकार पाहून द्रौपदीच्या काळजात धडकी भरली. तिने एकामागून एक आपल्या पतींकडे पाहिले. या अप्रतिष्ठेपासून तिला वाचवण्याचा त्यांनी कसलाही प्रयत्न केला नाही. त्यांना मदतीसाठी आवाहन करणे व्यर्थ आहे हे तिला कळून चुकले. कोणीतरी मदतीला येईल या भावनेने तिने इथे तिथे पाहू लागली. कोणीही पुढे सरसावला नाही.
ती म्हणाली, मी असं ऐकलं आहे की जेव्हा मोठं संकट येतं आणि कोणीही मदतीला येऊ शकत नाही तेव्हा परमेश्वराला शरण जावं, तोच मला मदत करील. तिने आपले हात नमस्कारासाठी जुळवले. तिच्या डोळ्यातून अश्रूंची धार लागली होती. तिने देवाचा धावा सुरू केला. हे कृष्णा, हे वासुदेवा, जे असहाय्य आहेत त्यांचा तू अखेरचा आधार आहेस असं म्हणतात. तू माझं सर्वस्व आहेस. माझ्यासमोर मला धाक घालणारा धोका उभा आहे, त्याकडे तू दुर्लक्ष करू नकोस. जिथं जिथं भक्ती तुझी स्तुती गातो तिथं तिथं तू हजर असतोस असंच म्हटलं जातं. मी असं मानते की तू इथं आहेस आणि मी तुला शरण जाते. माझं रक्षण करायचं की नाही ते तू ठरव. भक्तीच्या या भावनेने द्रौपदी भारली गेली होती. शत्रूंच्या शब्दांचा तिच्यावर काहीही परिणाम होत नव्हता. ती दुःशासनाचा प्रतिकारही करीत नव्हती. आपले हात जोडून आणि डोळे मिटून ती उभी होती. दुःशासनाने तिच्या अंगावरची वस्त्रे ओढायला सुरुवात केली. ती सहज त्याच्या हातात आली, कारण द्रौपदी जराही प्रतिकार करीत नव्हती. भीतीचा धक्का बसलेले सभागृहातले सर्व लोक हे पाहत होते. इतक्यात एक चमत्कार घडला. अंगावरचे वस्त्र संपेच ना, ते जितके ओढावे तितके अधिक लांबत चालले. परमेश्वराची कृपा जशी अनंत असते तसे ते वस्त्र जणू अनंत होते. वस्त्र ओढून ओढून दुःशासन अगदी थकून गेला. द्रौपदीला विवस्त्र करण्याचे प्रयत्न त्याने सोडून दिले. ती कोणीतरी चेटकीन आहे असे त्याला वाटले. नाहीतर हे असे होणे शक्य होते काय? शेवटी दुःशासनाने आपले प्रयत्न सोडून दिले आणि खजील चेहऱ्याने तो थकून खाली बसला. इतक्यात भीमाच्या आवाजाने शांततेचा भंग केला. त्याने आपले बळकट हात संतापाने चोळले आणि तो म्हणाला, हे सर्व क्षत्रियांनो, मी काय बोलतो आहे ते ऐका. या पापी दुःशासनाला ठार करून मी जर त्याचं रक्त प्यालो नाही तर जिथं माझे पूर्वज आहेत त्या स्वर्गलोकात मला प्रवेश मिळणार नाही. अत्यंत नीच अशी पापी माणसं ज्या नरकात पाठवली जातात तिथं मला जावं लागेल. या दुःशासनाचं हृदय विदीर्ण करून मी त्याचं रक्त पिईन, हे मी शपथेवर सांगतो. भीमाकडे पाहून दुःशासन आणि सगळे कौरव हसले. राधेय म्हणाला, दुःशासना, तू शांत का आहेस? सेवकांच्या दालनात तू तिला घेऊन जा. तिथं तिला कोणती कामं करायची आहेत याची माहिती करून घेऊ द्या. बिचारी द्रौपदी कणत म्हणाली, मी दासी नाही. सभेतल्या वडीलधाऱ्या माणसांना तिने आवाहन केले, पण कोणीही तिच्या मदतीला आला नाही. सर्वजण मूग गिळून बसले होते. प्रत्येक जण दुर्योधनाला भिवून होता. अपवाद फक्त विदुरांचाच होता. कुठल्याही परिस्थितीत द्रौपदी ही दुर्योधनाची दासी नाही आणि विकर्णाने जे सांगितले होते ते बरोबर होते हे विदुर पुन्हा पुन्हा सांगत होते, पण त्यांच्या बोलण्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. दुर्योधन द्रौपदीकडे पाहून हसला आणि म्हणाला, पुन्हा पुन्हा तू प्रश्न विचारणं आता थांबव. आपण दासी नाही हे पुन्हा पुन्हा सांगणंही पुरे झालं. तुझं आम्ही पुष्कळ ऐकलं. ते सगळं आता तात्पुरतं बाजूला ठेवूया. तुझे 5 पती इथं हजर आहेत. अजूनपर्यंत त्यांच्यापैकी एकानेही तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही. तुझ्या दास्यातून तुला मुक्त करण्याचा त्यांनी प्रयत्नही केलेला नाही. तुझी प्रतिष्ठा उघड्यावर आणली गेली तेव्हाही ते शांतच होते. मी युधिष्ठिर बोलण्याची वाट पाहत आहे. तू त्याची आहेस की माझी आहेस हे त्यालाच सांगू द्या. तुझं भविष्य आपण त्यानंतर ठरवूया. कुत्सित हास्य करून दुर्योधनाने आपले बोलणे थांबवले. युधिष्ठिर अजूनही खाली मान घालून बसला होता. तो एक शब्दही बोलला नाही. दुर्योधन हसला आणि म्हणाला, द्रौपदी, पहा, तुझे पती एक शब्दही बोलत नाहीत. मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. तू स्वतंत्र आहेस. आमच्यापैकी कुठल्याही पुरुषाची निवड करायला तू स्वतंत्र आहेस. दासी होण्यासाठी तुझा जन्म झालेला नाही. राज्यकर्त्या सम्राटाची राणी होण्यासाठी तुझा जन्म आहे. प्राक्तनाची ज्यांच्यावर कृपा नाही अशा तुझ्या या 5 पतींचा त्याग कर आणि आमच्यापैकी कुणाची तरी पती म्हणून निवड कर. आता यापुढे तुझ्यावर आपला कसलाही हक्क नाही हे युधिष्ठिराला या सभेत जाहीर करू द्या. त्यानंतर तू तुझ्या पतीची निवड करू शकतेस. तीक्ष्ण बाणासारखे दुर्योधनाचे शब्द होते. भीमाला ते सहन झाले नाहीत. तो म्हणाला, माझ्या भावाविषयी मला आदर नसता तर मी तुम्हाला पूर्वीच ठार केलं असतं. या माणसाचे आपण गुलाम आहोत असं त्यानं जाहीर केलं तेव्हा त्याचा शब्द आम्ही मानला. युधिष्ठिराला आम्ही देवाहूनही अधिक मानतो. आम्ही हृदयापासून आत्म्यापासून त्याचे आहोत. त्याचे शब्द आम्ही धर्मग्रंथाप्रमाणे मानतो. युधिष्ठिराचे शब्द आम्ही मानले नसते तर हा अन्याय आम्ही होऊच दिला नसता. आमचा भाऊ आपण तुमच्याकडून जिंकल्यात गेल्याचं मानतो, तेव्हा द्यूताच्या खेळात आम्हीही तुमच्याकडून जिंकलो गेलो आहोत असंच मानतो.
तसं जर नसतं तर हा पापी दुःशासन आमच्या पत्नीचे केस धरून तिला उडीत इथं आणू शकला असता काय? त्यानंतर तो जगू शकला असता काय? माझ्या या बळकट बाहूंकडे पहा, त्यांचं सामर्थ्य पहा. कुणीही, अगदी प्रत्यक्ष इंद्र सुद्धा या माझ्या बाहूंना भिडू शकणार नाही. ज्याच्याविषयी मला आदर आहे अशा माझ्या भावानं धर्माच्या बेड्या माझ्या हातात घातल्या आहेत. माझा भाऊ अर्जुन यानं माझ्या हातावर नियंत्रण ठेवलं आहे. युधिष्ठिराचा होकार असता तर मी तुम्हाला चिरडून ठार केलं असतं. स्वतःवर ताबा ठेवण्याच्या प्रयत्नांमुळे भीमाला धाप लागली होती. त्याची छाती जोराने वरखाली होत होती. त्याच्या चेहऱ्यावरून घामाच्या धारा निथळत होत्या. कौरवांना चिरडण्यापासून आपल्या हातांना दूर ठेवण्याचा भीमाचा प्रयत्न त्याची कीव यावी असाच होता. राधेय म्हणाला, द्रौपदी, माझा ऐक. तू दासी आहेस ही वस्तुस्थिती आहे. दासाला मालकी हक्क नसतो. ज्या अर्थी तुझे पती दास आहेत त्या अर्थी त्यांची मालकी तुझ्यावर असू शकत नाही. धृतराष्ट्रांचे पुत्र आता तुझे धनी आहेत. तू आता आमच्या राजाच्या जनानखान्यात जा. कौरवांपैकी कुणालाही तू आपला पती म्हणून निवड कर, जो तुला द्यूताच्या खेळात पणाला लावणार नाही. जी स्त्री दासी आहे तिला आपला नवा धनी निवडण्याचा अधिकार आहे. राधेयाचे हे शब्द भीमाच्या कानात बाणांसारखे घुसले. त्याने युधिष्ठिराकडे पाहिले आणि तो म्हणाला, राधेय जे सांगतो आहे त्याबद्दल मी त्याला दोष देत नाही. दासाचे हक्क याविषयी तो बोलतो आहे. मी तुला दोष देतो. तू मूर्खासारखा वागला नसतास तर आपले हे शत्रू आपल्याला असं बोलू शकले नसते. सर्पाप्रमाणे फुत्कार टाकणाऱ्या भीमाला आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे भाग होते. राधेयाचे हे शब्द ऐकून दुर्योधनाला आनंद झाला. तो युधिष्ठिराला म्हणाला, तू इथं असल्यामुळे भीम, अर्जुन, नकुल, सहदेव हे तुझे भाऊ काहीच बोलत नाहीत. द्रौपदीच्या प्रश्नाला उत्तर दे असं मी तुला सांगतो आहे. तू तिला स्वतंत्र स्त्री मानतोस की दासी? युधिष्ठिराने या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. नव्यानेच हाती आलेल्या सत्तेच्या मदाने झिंगलेल्या दुर्योधनाने आपला प्रिय मित्र राधेय याच्याकडे हसून पाहिले. दुष्ट स्मिताने उजळलेल्या चेहऱ्याने त्याचे भीमाकडे पाहिले. त्याच्या नजरेत उपरोध होता. भीम आपल्याकडे पाहतो आहे याची खात्री झाल्यानंतर दुर्योधनाने द्रौपदीला बसण्यासाठी आपली डावी मांडी दाखवली. नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहोत कथारूप महाभारत. कथा आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपली पुढची कथा आहे भयंकर प्रतिज्ञा. अंगावर पाय पडल्यामुळे दुःखावलेल्या नागासारखा भीम दुर्योधनाकडे झेपावला. तापलेल्या धातूप्रमाणे लाल झालेल्या डोळ्यांनी त्याने दुर्योधनाकडे पाहिले आणि तो म्हणाला, तुझी ही मांडी जर मी फोडली नाही तर जिथं माझे पूर्वज आहेत त्या स्वर्गलोकात मला प्रवेश मिळणार नाही. मी माझ्या गदेनं दुर्योधनाची मांडी फोडीन, नाहीतर मला अनंत काळाचा नरकवास प्राप्त होईल. राधेयाने भीमाकडे तुच्छतेने पाहिले आणि तो म्हणाला, दुःशासना, तू रेंगाळतो आहेस कशासाठी? या द्रौपदीला तू स्त्रियांच्या दालनात घेऊन जा. दुर्योधना, तू हिला स्वतःसाठी ठेवू शकतोस. दुर्योधनाने द्रौपदीला पुन्हा एकदा ओढण्याचा प्रयत्न केला. तिने पुन्हा एकदा भीष्म, द्रोण, धृतराष्ट्र या वडील माणसांना विनवले, पण कुणीही एक शब्द सुद्धा बोलले नाही. विदुरांनी तिचे सांत्वन करण्याचा व्यर्थ प्रयत्न केला. दुर्योधनाच्या मनावर खोलवर दडलेल्या उदात्तेला आवाहन करण्याचा त्याने पुन्हा प्रयत्न केला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. भीम पुन्हा एकदा आपला क्रोध व्यक्त करण्यासाठी म्हणाला, मी दुर्योधनाला ठार करीन. अर्जुन राधेयाला ठार करील. द्यूताच्या खेळात प्रवीण असलेल्या शकुनीला माझा भाऊ सहदेव ठार करील. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, कृपा करून काळजीपूर्वक ऐका. जेव्हा युद्ध सुरू होईल तेव्हा या सगळ्या गोष्टी घडतील. मी माझ्या गदेनं दुर्योधनाला ठार करीन आणि त्याच्या मस्तकावर माझा पाय ठेवीन. आणि मी अगदी खात्रीपूर्वक सांगतो की दुःशासनाच्या हृदयातलं रक्त मी पिईन. अर्जुन म्हणाला, भीमा, जे आपल्या घरात सुरक्षित बसलेले असतात त्यांना बाहेर कोणते धोके त्यांची वाट पाहत आहेत ते कधीही कळू शकत नाही. तुझे शब्द खरे होतील. भीमाच्या क्रोधाच्या तडाख्यातून आपली सुटका करून घेतलेला माणूस मी अजून पाहिलेला नाही. दुर्योधन, दुःशासन, शकुनी आणि राधेय या चौघांचे रक्त ही भूमी प्राशन करील, याविषयी जराही शंका नको. अर्जुनाने भीतीदायक शपथ घेतली. तो म्हणाला, मी गंभीरपणे प्रतिज्ञा करतो की मी माझ्या भावाची आज्ञा पाळीन. राधेय आणि त्याचे सर्व अनुयायी यांना मी युद्धात ठार करीन. हिमवान पर्वत आपल्या स्थानावरून ढळेल. सूर्य आपल्या नेमलेल्या कक्षेतून बाहेर जाईल.
चंद्र आपल्या शीतलतेला पारखा होईल, पण मी माझ्या शपथेपासून ढळणार नाही. सहदेव सभेला उद्देशून म्हणाला, शकुनी, गांधारांच्या नावाला लागलेला तू कलंक आहेस. तुला प्रिय असलेले दूतातले फासे तुझा प्राण घेणारे तीक्ष्ण बाण ठरतील. मी शपथ घेऊन सांगतो की मी तुला आणि तुझ्या नातेवाईकांना ठार करीन. युद्धात माझ्यासमोर उभं राहण्याचं धैर्य तू दाखवशील अशी मला आशा आहे. माझ्याशी लढण्याची हिंमत जर तू दाखवलीस तर मी तुला ठार करीन, हे मी शपथेवर सांगतो. हे अगदी निश्चित आहे. नकुल म्हणाला, माझ्या भावांनी दुर्योधन, दुःशासन, राधेय आणि शकुनी यांना ठार करण्याची शपथ घेतलेली आहे. मी तुम्हाला वचन देतो की मी शकुनीचा पुत्र उलूक याला ठार करीन. नजीकच्या भविष्यात जे युद्ध होणार आहे त्यात हे सगळे पांडवांच्या हातून मारले जातील याविषयी माझी खात्री आहे. पांडवांनी या शपथा घेतल्या तेव्हा त्यांच्यावर पुष्पवृष्टी झाली. अर्जुन म्हणाला, या पाप्यांना ठार करण्याचं पुढे ढकलण्याची माझी मुळीच इच्छा नाही. युद्धासाठी थांबण्याचीही माझी इच्छा नाही. युधिष्ठिर मध्ये पडला नसता तर यांना आम्ही आत्ताच ठार केलं असतं. संतापाने लाल झालेले डोळे, हातात गांडीव धनुष्य, क्रोधामुळे वेगाने होणारा श्वासोच्छवास असा अर्जुन या जगातल्या पाप्यांचा नाश करणारा प्रत्यक्ष मृत्यूच दिसत होता. अर्जुनाच्या संतापामुळे पृथ्वी भयाने कापू लागली. भीमापेक्षाही अर्जुनाचा संताप अधिक भयकारी होता. युधिष्ठिराने अर्जुनाचा हात प्रेमाने आणि कृतज्ञतेने आपल्या हातात घेतला आणि तो म्हणाला, अर्जुना, क्रोधाच्या भरात स्वतःचं विस्मरण होऊ देऊ नकोस. संतापाच्या भरात धर्माला विसरू नकोस. मी राधेयाचे शब्द ऐकले तेव्हा त्याला जाळून टाकावं असं मला सुद्धा वाटलं, पण मी त्याच्यावर रागावू शकलो नाही. मी त्याच्या पायांकडे पाहिलं आणि माझा राग नाहीसा झाला. राधेयाचे पाय पाहून मला आपल्या मातेच्या पायांची आठवण झाली. अर्जुनाने आपला राग आवरला. त्या एवढ्या मोठ्या सभागृहात शांतता पसरली. परिस्थितीचे गांभीर्य धृतराष्ट्रांच्या ध्यानात आले. पांडवांनी घेतलेल्या शपथा ऐकून त्यांचे हृदय भयाने कापू लागले. ते म्हणाले, माझ्या पुत्रा, तू मूर्खपणा करून शुद्धात्मा द्रौपदीचा अपमान केला आहेस. तुझा मृत्यू आता निश्चित आहे. सांत्वनाच्या सुरात ते द्रौपदीला म्हणाले, तू मागशील तो कुठलाही वर मी तुला देईन. आपण काय करत आहोत हे कळत नसलेल्या माझ्या पुत्राला तू क्षमा कर. द्रौपदी म्हणाली, कृपा करून मला हा वर द्या की माझा पती युधिष्ठिर याची बंधनातून सुटका करा. तो या पाप्याचा दास नाही हे जाहीर करा. धृतराष्ट्राने तसे केले. त्याने द्रौपदीला दुसरा वर माग असे सांगितले. यावेळी द्रौपदीने भीम, अर्जुन, नकुल, सहदेव यांची मुक्तता केली. धृतराष्ट्राने तसे केले आणि तिचे समाधान करण्यासाठी तिसरा वर माग असे सांगितले. द्रौपदी म्हणाली, धर्माच्या मर्यादा ओलांडून जाण्याची माझी इच्छा नाही. मला लोभी व्हायचं नाही. 2 वरांपेक्षा अधिक वर मला नको आहेत. माझे पती आता बंधनातून मोकळे झाले आहेत. याहून अधिक मोठं दुसरं समाधान नाही. पांडवांविषयी आता तुच्छतेने बोलण्याची राधेयाची पाळी होती. राधेय म्हणाला, पांडवांच्या नशिबानं द्रौपदीनं तराफा होऊन त्यांना बुडण्यापासून वाचवलं आहे. एका स्त्रीनं वाचवावं हे त्यांचं मोठं नशीब आहे. हे ऐकून भीम सणकून उठला होता, पण युधिष्ठिराने पुन्हा त्याला आवरले. दुर्योधन, राधेय आणि धृतराष्ट्रांचे अनेक पुत्र संतापाने सभागृह सोडून निघून गेले. पांडवांना बंधनातून मुक्त केले हे त्यांना मुळीच आवडलेले नव्हते. युधिष्ठिर आपल्या चुलत्याला म्हणाला, तुमची आज्ञा आम्ही सतत पाळत आलो. आम्ही आता काय करावं हे आपण सांगितलं तर तसं आम्ही करू. धृतराष्ट्र काहीशा आवेगाने म्हणाले, मी तुमच्यावर आणि तुमच्या नम्रतेवर प्रसन्न आहे. तुम्ही शहाणे आणि चांगले आहात. तुम्ही उदार मनाचे आहात. आज ज्या गोष्टी घडल्या त्यांची आठवण तुम्ही ठेवू नका. चांगली माणसं इतरातल्या चांगल्या गोष्टी पाहतात आणि वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. कृपा करून दुर्योधनानं केलेली पाप विसरून जा. द्यूताच्या खेळात तुम्ही जे जे हरलात ते सर्व तुम्ही आज परत घेऊन जा. तुम्ही तुमच्या खांडवप्रस्थाला परत जा. ज्या भूमीवर तुमचं राज्य आहे तिथं तुम्ही परत जा. आज जे काही घडलं ते एखाद्या दुःस्वप्नासारखं तुम्ही विसरून जा. माझ्या पुत्राविषयी मनात सद्भावना बाळगून तुम्ही तुमच्या घरी जा. युधिष्ठिर मान वाकवून हे सगळे ऐकत होता. त्याने सर्व वडील मंडळींचा निरोप घेतला आणि तो आपले भाऊ आणि द्रौपदी यांच्यासह रथारूढ झाला. त्यांचा रथ इंद्रप्रस्थाच्या दिशेने निघाला.